तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आहोत आपण नाशिक मधील जत्रा हॉटेल परिसरात। जत्रा हॉटेल पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे जत्रा हॉटेल पासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर आणि या ठिकाणी आहे हा जत्रा हॉटेल नांदूरनाका लिंक रोड। आणि या लिंक रोडला टच असणार आहे आपला आजचा असा प्रोजेक्ट ज्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला इथे एक सुंदरसा 2 BHK फ्लॅट मिळणार आहे। प्राइस मी सांगेल व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईबचे बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। जत्रा हॉटेलचं लोकेशन हे नाशिक मधलं पूर्ण डेव्हलप लोकेशन आहे। इथून सर्व गोष्टी जवळ आहेत, ज्यामध्ये मार्केट आहे, स्कूल, कॉलेज, 3 कॉलेज जवळ आहे, ज्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर हे तिघही फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यासोबत डीमार्ट आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे। आणि आपल्या प्रोजेक्टच्या समोरच हा 30 मीटर रोड असणार आहे। या रोडलाच बाजूला लगेच मार्केट पण भरतं, जे की फक्त 50 मीटरच्या अंतरावर आहे। आणि आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागच्या बाजूला तर स्कूल देखील असते। सोबत आपला हा प्रोजेक्ट 2 रोड कॉर्नर असणार आहे। समोरचा हा मेन रोड आहे, 30 मीटर रोड आहे, कमर्शियल रोड आहे, आणि त्यासोबतच साईडला देखील आपल्याला हा 12 मीटर रोड इथे बघायला मिळतो। आणि ही असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग, ज्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला इथे अलोटेड पार्किंग मिळणार आहे, ग्राउंडला देखील आणि त्यासोबतच बेसमेंट देखील। बाकी आपल्या या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये इथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत। या प्रोजेक्टच्या एका मजल्यावर आपल्याला 4 फ्लॅट बघायला मिळत आहेत। या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट, आणि लिफ्टच्या बाजूला जिना, आणि जिन्याच्या बाजूला आहे हा 2 BHK फ्लॅट, जो की आहे 865 स्क्वेअर फीटचा। सुरुवातीला ही तुमची मेन एंट्रन्स, जी की वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला बघायला मिळते, ही असणार आहे तुमची एंट्रन्स लॉबी, आणि इथून पुढे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया। आणि हा असणार आहे आपला लिव्हिंग एरिया। साईज बघायला मिळते 10 फूट बाय 14 फुटाची। तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सिलिंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। बाकी जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहेत सर्व मिळते। समोरच्या वॉलवर असणार आहे आपला टीव्ही पॉइंट, आणि या बाजूला असणार आहे आपली सर्व सिटिंग अरेंजमेंट। इथे एक मोठी विंडो आहे, ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या या हॉलमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये आणि पूर्ण घरामध्ये देखील इथे 2 फूट बाय 4 फुटाची डबल वेट टाइल्स इथे प्रोव्हाइड केलेली आहे। आणि जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळते, ही सर्व अँकरची स्विच आणि पॉलिकॅबच्या वायर मध्ये मिळणार आहे। तर असं झाला तुमचा हा हॉलचा एरिया। इथून पुढे असणार आहे आपलं किचन, आणि हे आहे तुमचं किचन, जे की तुम्हाला मिळते 8 फूट बाय 10 फुटाच्या साईज मध्ये। समोरच्या बाजूला आहे हा एल शेप किचन ओटा। बाकी टाईल्स आपल्याला वरती स्लॅब पर्यंत लावून दिलेल्या आहेत। त्यासोबतच जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग तुम्हाला किचन मध्ये गरजेचे आहेत, म्हणजे तुमच्या मिक्सर ओव्हन साठी, वॉटर प्युरिफायर आणि त्यासोबतच फ्रीज साठी, या सर्व कनेक्शन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि त्यासोबतच एक्झॉस्ट साठी पण सेपरेट इलेक्ट्रिक पॉइंट आपल्याला इथे काढून दिलेला आहे। बाकी आपल्या किचन मध्ये इथे लॉक सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि हा असणार आहे आपला ड्राय एरिया। इथे वॉशिंग पर्पज साठी लागणारे सर्व कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे नळाचं कनेक्शन आणि त्यासोबतच तुमच्या वॉशिंग मशीन साठी लागणारं इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपली एसएसटी रेलिंग, आणि त्यासोबतच स्टफिंग ग्लास सुद्धा इथे मिळणार आहे। आणि तुमच्या या ड्राय एरियामध्ये इथे वुडन टेक्स्चर टाइल्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। आणि तुमच्या किचन नंतर या ठिकाणी असणार आहे आपला पहिला बेडरूम। हा तुमचा पहिला बेडरूम, जो की मिळतोय 9 फूट बाय 10 फुटाच्या साईज मध्ये। इथे एक लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, त्यासोबत सर्व इलेक्ट्रिक स्विच देण्यात आलेले आहेत। आणि समोरच्या बाजूला एक बिग साईज विंडो प्रोव्हाइड केलेली आहे उत्तम व्हेंटिलेशन साठी। आणि तुमच्या बेडरूमच्या पुढे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम, जिथे सर्व डेलो कंपनीची फिटिंग बघायला मिळते। इथे असणार आहे तुमची बेसिन, आणि पुढे असणार आहे आपलं वॉशरूम, जिथे टॉयलेट आणि बाथरूम अटॅच मिळणार आहे। त्यासोबतच इथे इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे। आणि वॉशरूमच्या पुढे इथे आहे आपला दुसरा मास्टर बेडरूम। तर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम। साईज मिळते आपल्याला 10 फूट बाय 11 फुटाची। दोघे साईडला विंडो बघायला मिळतात, म्हणजे क्रॉस मध्ये विंडो असल्यामुळे उत्तम प्रकाश आणि व्हेंटिलेशन तुम्हाला तुमच्या या बेड मध्ये मिळणार आहे। आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला असणार आहे आपल्या या बेडचे अटॅच वॉशरूम। या वॉशरूम मध्ये आपल्याला इथे वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केलेला आहे, मॅट फिनिश मध्ये। सर्व टाइल्स इथे देण्यात आलेले आहेत, आणि डेलो कंपनीची फिटिंग आपल्याला या पूर्ण वॉशरूम मध्ये मिळणार आहे। तर असं आहे संपूर्ण आपला आजचा हा 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट। तर असं आहे संपूर्ण आपला आजचा हा प्रोजेक्ट, जो की आहे विनायक रेसिडेन्सी। आणि या ठिकाणी आपण बघितला 2 BHK फ्लॅट, जो की होता 865 स्क्वेअर फीटचा। आणि हा तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्चासह
33 लाखामध्ये, हो 33 लाखामध्ये तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह मिळणार आहे. आणि लोकेशन तुम्ही परत चेक करा. हे बघा, हा आहे समोरच 30 मीटर रोड, मेन रोड आहे, नादू नाका जत्रा लिंक रोड, आणि या रोडला लागूनच आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट विनायक रेसिडेन्सी. तर असा आहे प्रोजेक्ट. अधिक माहितीसाठी खाली हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा. तर असंच आपला प्रोजेक्ट आवडला असेल की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.